अरे कळत नकळतच घडते। द ग्रँड कॉन्टिनेंटल या 5 स्टार हॉटेलच्या चेन विषयी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। ते खरंच किती ग्रँड आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये। तर तिथे एक फूड फेस्टिवल सुरू होतोय आणि त्या फूड फेस्टिवल मध्ये आपले काही स्पेशल पदार्थ प्रेझेंट करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। खूप मोठी गोष्ट आहे सर। आपल्या कंपनीचं नाव तिथे येणं ही खरंच चांगली बातमी आहे सर। पण सर त्यासाठी आपल्याला खूप प्लॅनिंग करावं लागेल, तरच आपण स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट करू शकू। प्रश्नच नाही। माझी अशी मनापासून इच्छा आहे की आपण सगळ्यांनी मिळून असं काम करायला हवं जे बघून मधुरा तर खुश होईलच, पण आपली कंपनी अशा पोझिशनवर पोहोचेल जिथे पोचणं आजवरचं स्वप्न होतं। काम मोठ्या जोखमीच आहे, तेवढंच महत्वाचं बी आहे। काय आता नीट लक्ष देऊन आहे। कळलं का? कळलं साहेब। मॅटर खूपच सिरियस झालेला आहे। आता आपल्यालाच डॉक्टर संकेत नाडकर्णींशी बोलावं लागेल। हे घ्या, यात तुमच्या पोटा पाण्याचा समजा आहे, पण म्हणून नुसतं खायचं आणि ढेकर द्यायचं असं करू नका। चोख काम करा आणि मुख्य म्हणजे आम्ही सांगतो तेवढंच करा। स्वतःच डोकं चालवू नका हा, नाही म्हणजे काम नीट नाही झालं तर कामिनी अभ्यंकरची गाठ आहे हे लक्षात ठेवा। काय लक्षात आहे ना? आणि आता बघा, कामिनी अभ्यंकर त्या मधुरा आणि रोहितची पार वाट लागायला पाहिजे। काय मला वाटत नाही तुझ्या मनात जी शंका आहे तसं काही असेल। बोलशील ना? गुड, काळजी करू नको, सगळं नीट होईल। आत्ताच खानविलकर साहेबांसोबतच्या मीटिंग मध्ये काय एक एक आयडियाज आहेत त्यांच्या। कौतुक करावं असं वाटतं, पण या सगळ्या आयडिया एकाच वेळी अंमलात आणायच्या म्हणजे थोडी काळजी वाटते। अहो ऍडव्हान्स मध्ये आपल्या कंपनीकडे तेवढा पैसा कुठे आहे? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं, तशी परिस्थिती निर्माण झाली खरे, पण तुम्हाला सांगतो यापूर्वी नवीन आयडियाज मधुरा मॅडमने सुद्धा अंमलात आणल्या, पण तेव्हा अशी परिस्थिती म्हणजे अशी असुरक्षितता किंवा आर्थिक विवंचना आम्हाला इतक्या वर्षात कधीच जाणवली नाही। आणि म्हणूनच मीच नव्हे तर संपूर्ण स्टाफ त्यांची वाट पाहतोय की कधी एकदा त्या रिझ्यूम होत आहेत। बघूया निघेल काहीतरी मार्ग, तोपर्यंत आपण आपल्या कामाला लागूया। हो लागलंच पाहिजे। चला चला। काय करा माहिती का सासूबाई, त्यांना असं सांगा की तुमचं लग्न व्यवस्थित पार पाडावं म्हणून मी देवाकडे नवस बोलले होते। सोन्याचं मुकुट चढवीन देवा तुला, पण ते काही वेळेवर झालं नाही ना, त्यामुळे हे सगळं वाईट घडलं असं सांगा। काय म्हणता? तोच काय तुम्हासनी? आमची तर खात्री व्हायला लागली हो। आमची गाडी पुढे तुम्हीच चालवणार बघा। लय बेस्ट लय बेस्ट, पण एक दानामध्ये असू द्या, हे जे डोकी चालवता ना आमच्या हिरोरत नका चालवू, नाही तर तेल ठेवून ये का। वा 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 वा, बेस्ट आहे। पण ते मुकुटची आयडिया चांगली। सोन्याचा काय भाव चाललाय सध्या? काळजी नको करूस बबडे, होईल सगळं नीट। आई नेहमी म्हणायची ना, काळजी वाटत असेल तर देवाचं नाव घ्या, तो असतो सतत आपल्या पाठीशी। आई होती तेव्हा वाटायचं देवही आपल्या बरोबर आहे, पण आता आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार।